नमस्कार मित्रांनो, तुम्हाला MMRC म्हणजे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध होत आहेत. यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला कोणतीही एक्झाम नाही देताच तुमची निवड प्रक्रिया देखील असणार आहे. त्यासाठी वेतन जर पाहिलं तर तुम्हाला 2,80,000 पर्यंतचा वेतन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. बाकी या पदासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागतात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. हा चढा सुरू करू. ओके, तर मित्रांनो, MMRC म्हणजे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट 2026 सेकंड ॲडव्हर्टाइजमेंट जाहीर करण्यात आले. त्यामध्ये जर पाहिलं तर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी जर पाहिलं तर रेग्युलर कॉन्ट्रॅक्ट बेस आणि डेप्युटेशन बेसिसवरती तुम्हाला ही जाहिरात असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो ह्या ज्या जागा असतात, आता जागा पाहिलं तर तुम्हाला ज्या पोस्ट आहेत यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला जवळपास 19 संवर्गासाठी पोस्ट असणार आहेत. त्यासाठी 24 जागा वेगवेगळ्या तुम्हाला असणार आहेत. त्यामध्ये आरक्षण असणार आहेत. UR साठी काही जागा, EW साठी काही जागा, OBC मध्ये काही जागा, SC साठी काही जागा, ST साठी काही जागांसाठी पदभरती असणार आहेत. त्यासाठी डिप्युटेशन पेस्के नेचर ऑफ अपॉइंटमेंट जर पाहिलं रेग्युलर आहे, डिप्युटेशन आहेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिस 5 इयर अशा स्वरूपात तुम्हाला ही जी भरती असणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी जर पाहिलं तर पदाचं नाव आहेत, तुमचं जे डिव्हिजन आहेत त्याबद्दल पे स्केल सुद्धा तुम्हाला असणार आहे. आता हा फॉर्म जर पाहिलं तर ह्यासाठी वय एज्युकेशन जर पाहिलं तर 1 मे 2026 रोजी कॅल्क्युलेट केले जाणार आहेत. आणि ऑनलाईन अर्ज जर पाहिलं तर तुम्हाला corporate.mmrc.com हे सुद्धा तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरून परत ऑफलाईन फॉर्म पाठवायचा आहे. लास्ट डेट असणाऱ्या मित्रांनो जर पाहिली तर तुम्ही पाहू शकतात 27 मे 2026 पासून ते 26 जून 2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे. ह्यासाठी मित्रांनो जी पे स्केल पात्रता आणि एज्युकेशन असणार आहेत. यामध्ये पहिली पोस्ट आहे जनरल इंजिनियर सिव्हिल. ह्यासाठी जर पाहिलं तर 1,20,000 पासून ते 2,80,000 पे स्केल असणार आहेत. एकूण 2 जागा असणार आहेत, OBC 1 आणि UR साठी 1 जागा. ह्यासाठी 53 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचा आहे. ह्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री आणि जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी जे एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत जनरल मॅनेजर बिल्डिंग अँड मेंटेनन्ससाठी असणार आहेत. ह्यासाठी एकूण 1च जागा असणार आहेत. ओपनसाठी पे स्केल तेच राहणार आहेत. 53 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचा आहे. मास्टर डिग्री सिव्हिलमधून लागणार आहेत आणि एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पुढची पोस्ट आहे डेप्युटी जनरल मॅनेजर सिव्हिल अँड बिल्डिंग. ह्यासाठी एकूण 1च जागा ओपनसाठी 40 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर BTech सिव्हिल इंजिनियर किंवा BE सिव्हिल इंजिनियरमध्ये तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात. PG असेल तर तुम्हाला पहिला प्रेफरन्स असणार आहे. 12 वर्षाचा अनुभव सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पे स्केल 80,000 पासून ते 2,20,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे डेप्युटी जनरल मॅनेजर. त्यासाठी जर पाहिलं तर एकूण 1च जागा असणार आहेत. त्यासाठी पे स्केल तेच राहणार आहेत. 40 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे. त्यासाठी BE मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकलमधून सुद्धा चालू शकतात. त्यासाठी जर पाहिलं तर 12 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पुढची पोस्ट आहे डेप्युटी जनरल मॅनेजर अकाउंट. ह्यासाठी जर पाहिलं तर तुम्हाला एकूण 1च जागा असणार आहेत. OBC साठी असणार आहेत. 40 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे. 80 ते 2,20,000 तुम्हाला पे स्केल असणार आहेत. त्यासाठी BCom मधून डिग्री विथ 12 वर्ष एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पुढची पोस्ट आहे असिस्टंट जनरल मॅनेजर. ह्यासाठी जर पाहिलं तर तुम्हाला एकूण 1च जागा असणार आहेत. त्यासाठी 40 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे. BTech BE सिव्हिल किंवा ME मेक स्ट्रक्चरमधून डिग्री लागणार आहेत. 9 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. पुढचा तो पाहिलं तर असिस्टंट जनरल मॅनेजर. ह्यासाठी जर पाहिलं तर एकूण 1च जागा असणार आहेत. ओपनसाठी 70 ते 2 लाख रुपये पे स्केल असणार आहेत. ह्यासाठी 40 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे. ह्यासाठी जर पाहिलं तर एज्युकेशन असणार आहेत तुमचं ME किंवा MTech मधून ह्या ठिकाणी तुम्ही अर्ज करायचा आहे. 9 वर्षे तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे. पुढचा तो मित्रांनो जर पाहिलं तर असिस्टंट जनरल मॅनेजर टाउन प्लॅनिंगसाठी असणार आहेत. 2 जागा असणार आहेत. ओपनसाठी 70 ते 2 लाख रुपयाचा तुम्हाला पे स्केल असणार आहे. 40 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे. ह्यासाठी जर पाहिलं तर तुम्हाला एज्युकेशन असणार आहे. तुम्हाला BE BTech विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि 9 वर्षाचा तुम्हाला अनुभव लागणार आहे. पुढचा तो मित्रांनो असिस्टंट जनरल मॅनेजर. ह्यासाठी जर पाहिलं तर एकूण 1च जागा असणार आहे. 70 ते 2 लाख रुपयाचा पे स्केल असणार आहे. त्याचबरोबर 40 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे. फुल टाइम इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून डिग्री लागणार आहेत आणि 9 वर्ष अनुभव सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पुढचा तो मित्रांनो जर पाहिलं असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्ससाठी असणार आहेत. ह्यासाठी 40 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे. 2 जागा असणार आहेत. OBC 1 आणि ओपन 1 जागा. 70 ते 2 लाख रुपयाचा पे स्केल असणार आहे. त्याचबरोबर ह्यासाठी जर पाहिलं तर तुम्हाला कॉमर्समधून डिग्री राहणार आहे आणि 9 वर्ष तुमचा अनुभव त्या क्षेत्रामधला लागणार आहे.
पुढचा आहे तो मॅनेजर आणि फायनान्स. यामध्ये जर बोलले तर एकूण एकच जागा ओपनसाठी असणार आहेत. 35 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर जर बोललं तर तुम्हाला कॉमर्समधून डिग्री लागणार आहेत आणि 6 वर्ष तुम्ही अनुभव लागणार आहे. पुढचा तो मित्रांनो जर बोललं तर डेप्युटी इंजिनियर PhD साठी असणार आहेत. एकूण एकच जागा असणार आहे मित्रांनो. तुम्हाला 35 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचे आहेत. 50 ते 1,60,000 तुम्हाला पे केला असणार आहे. यासाठी जर बोलले तर फुल टाईम इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून डिग्री लागणार आहेत आणि मिनिमम 5 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे. पुढचा जर बोललं तर असिस्टंट मॅनेजर आर्किटेक्चर असणार आहे. त्यासाठी 50 ते 1,60,000 तुम्हाला पे केला असणार आहेत. यामध्ये जर बोलले एकूण एक जागा ओपनसाठी असणार आहेत. 35 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचे आहेत. त्यासाठी जर बोलले तर फुल टाईम डिग्री इन आर्किटेक्चरमधून लागणार आहेत आणि 5 वर्ष अनुभव सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यासाठी पुढचा जर बोलले तर असिस्टंट मॅनेजर यासाठी जर बोलले तर एकूण एक जागा 50 ते 1,60,000 तुम्हाला पे केला असणार आहेत. यासाठी 35 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचे आहेत. यासाठी जर बोलले तर मित्रांनो तुम्हाला BE कॉम्प्युटर सायन्स किंवा BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्निशियन किंवा BE इलेक्ट्रॉनिक्समधून तुमची डिग्री चालू शकते आणि तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पुढचा तो मित्रांनो जर बोलले असिस्टंट मॅनेजर IT मध्ये असणार आहे. त्यासाठी EC साठी एकच जागा असणार आहे. यासाठी 50 ते 1,07,000 तुम्ही केला असणार आहे. त्यात 35 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचं. यासाठी जर बोलले तर BE IT किंवा कॉम्प्युटर सायन्समधून डिग्री लागणार आहे किंवा MCA किंवा इक्विव्हॅलंट डिग्री तुमची लागणार आहे. यामध्ये जर बोलले तर तुम्हाला 5 वर्ष अनुभव सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पुढची पोस्ट आहे सिस्टीम अॅनालिटिक ज्युनियर इंजिनियर 1 असणार आहेत. यासाठी 40,320 पासून ते 70,540 पर्यंत पेस केला असणार आहेत. ओपनसाठी एकच जागा असणार आहेत. 40 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज भरू शकता. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहेत. त्यासाठी जर बोलले तर BE कॉम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिग्री लागणार किंवा BSIT मधून सुद्धा चालू शकते आणि 5 वर्ष अनुभव सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पुढचा तो मित्रांनो ड्राफ्टमन सिव्हिल यासाठी जर बोलले तर तुम्हाला एकूण 2 जागा ओपनसाठी असणार आहेत. त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहेत. 35 वर्षापर्यंत तुम्ही हे अर्ज करायचा आहे. त्यासाठी जर बोलले तर डिग्री किंवा डिप्लोमा सिव्हिलमधून तुम्ही अर्ज करू शकता. 6 वर्ष तुमचा अनुभव सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पुढची पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर सेकंड SNT मध्ये असणार आहेत. 2 जागा EWS आणि ओपनसाठी 1 जागा असणार आहेत. यासाठी 35 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे. कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहेत. BE BTech डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधून सुद्धा चालू शकते आणि 5 वर्ष अनुभव सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पुढचा तो मित्रांनो बोलले तर असिस्टंट IT यामध्ये जर बोलले तर ओपनसाठी एकच जागा असणार आहे. त्यासाठी 35 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे. 34,000 ते 64,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. त्यासाठी जर बोलले तर BE IT मधून डिग्री आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला लागणार आहे. यामध्ये मित्रांनो जी रिक्रुटमेंट असते त्यासाठी आता सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. त्यासाठी जर बोलले तर तुम्हाला कोणतीही एक्झाम नाही द्यायचं. तुमची मेरिट लिस्ट झाली एलिजिबल कॅन्डिडेट इंटरव्ह्यू सुद्धा तुमचा असणार आहे. त्यासाठी मित्रांनो जर बोलले तर तुम्हाला सर्टिटी बॉन्ड या ठिकाणी तुम्हाला MMRD साठी करायचा आहे. तुम्ही तुमच्या ग्रेड पे नुसार या ठिकाणी जो बॉन्ड आहे तो बॉन्ड सुद्धा तुम्ही करू शकता. त्यासाठी मित्रांनो जर हे एज लिमिट असणार आहेत. एज लिमिट जर बोलले तर तुम्हाला काही पदासाठी 40 आहेत, काही पदासाठी 55 आहेत, काही पदासाठी 35 वर्ष असणार आहेत. आणि आता जे एज रिलेशन असणार आहे त्यामध्ये जर बोलले तर SC आरक्षण आहे, ST आरक्षण, OBC आरक्षण, ओपन आहेत आणि EWS आरक्षण असतात. यामध्ये SC ST असेल तर 5 वर्षाची दिलेली मुदत असेल 40 किंवा 45 असेल त्यामध्ये 5 वर्षाची सवलत आहेत. OBC असेल तर 3 वर्ष वाईस सवलत असणार आहे. ह्यासाठी पे स्केल जर बोलले तर तुम्ही दिलेली जे आरक्षण वगैरे असते त्यानुसार आणि तुमच्या क्रायटेरियानुसार तुम्हाला पे स्केल असणार आहे. तर मी तो हा फॉर्म भरायचा होता. तुम्हाला हा फॉर्म corporate.mmrc.com ह्या वेबसाईटवर तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे आणि परत तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला पाठवायचा आहे. लास्ट डेट जर बोलले तर 27 मे 2024 ते 26 जून 2026 पर्यंत तुम्हाला ही सगळी प्रोसेस करायची आहे. यामध्ये पोस्टल ॲड्रेस देण्यात आले आहेत. सप्रस्ट विथ यामध्ये तुम्ही तुमच्या पदाचं नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर टू मॅनेजर HR ॲडमिन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन MMRC लाईन 3 ह्या संपूर्ण पत्ता तुम्हाला लिहून सगळे डॉक्युमेंट्स सुद्धा तुम्हाला पाठवायचे आहे. एज्युकेशन जर बोलले तर 1 मे 2026 रोजी तुमचं कॅल्क्युलेट केले जाणार आहे. त्याचबरोबर एज असेल आणि संपूर्ण माहिती अनुभव त्या दिवशी तुमचा कॅल्क्युलेट केला जाणार आहे. त्याचबरोबर स्टार्टिंग 27 मे एंड असणार आहेत. 26 जून 2026 पर्यंत तुम्ही हा फॉर्म पाठवायचा आहे. त्याचबरोबर एनेक्सरी 1 सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. यामध्ये जर बोलले तर डिक्लेरेशन आहेत. यामध्ये तुमचं सिग्नेचर नाव लिहायचं आहे, प्लेस आणि डेट सुद्धा टाकायचे आहे. त्याचबरोबर जर बोलले तर सर्टिफाईड
फिनिशर्ड ऑफ एम्प्लॉय हेड ह्यासाठी तुम्हाला अथॉरिटी असणार आहे. त्यामध्ये MS तुमचं नाव वगैरे तुमचं लिहू शकतात. यामध्ये जर बोललं तर सिग्नेचर आहे, तुमचं नाव, डेजिग्नेशन, टोल म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर, सेल ऑफिसा, लिस्ट ऑफ इन्व्हॉलेन्स आणि प्लेस डेट टाकायचे. हे जर असणार आहे मित्रांनो. यामध्ये जर बोललं तर तुम्ही MMRD मध्ये काम जर करत असेल ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म द्यायचा आहे. ओके, तर मित्रांनो तुम्हाला MMRD मार्फत कोणतीही एक्झाम न देताच तुमची निवड प्रक्रिया व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.